नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गावठी कोंबडी अंड्यांवर कशी बसवायची। यासाठी लागणारे साहित्य: थोडा कोरडा भुस्सा, लिंबाची पानं, कोळसा आणि गोणपाटाचे लहान तुकडे आणि मेन म्हणजे एक डालकी। सर्वात प्रथम आपण डालकीवर गोणपाटाचे तुकडे आथरून घेऊ। हे बघा, या प्रकारे असं करायचं। त्याच्यात थोडा भुस्सा आणि सुकलेली लिंबाची पानं, कोळसा थोडा बारीक करून घ्यायचा आहे। या प्रकारे असा मध्ये टाकून द्यायचा, म्हणजे मुंग्या वगैरे असे कीटक येत नाही याच्यात। आणि एक दोन कोळशाचे तुकडे राहू द्यायचे। आता आपल्याला याच्यात अंडे ठेवायचे आहेत। अंडे तर सध्या 5च आहेत, म्हणून 5च अंड्यांवर बसवू आपण, कारण की सगळ्या कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत। बघा, या प्रकारे, आणि कमीच अंडे बसवायची कायम। याच्यावर आता कोळशाने अशा एक एक रेषा देऊन द्यायच्या, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की कोणतं अंड केव्हा ठेवलंय। नवीन अंड जरी आलं तरी ओळखता येतं। आधी तर ही डालकी हवेशीर ठिकाणी ठेवून देऊ आपण, म्हणजे तिथं हवा येते जाते राहील। हे बघा, इकडनं नेटमधनं हवा येत जाईल, कारण की उन्हाळा आहे, उन्हाळ्याचे अंडे खूप खराब होतात। हे बघा, आपण पहिले बसवलेल्या कोंबड्या पण आहेत, त्यांनी आज पिल्ले काढले आहेत। आणि इकडे 2 आहेत खाली, इथं एक आणि डालकी खाली एक। हे बघा, आता खोड कोंबडी बसवलेली आहे, पण आपण येत म्हणून ती नीट बसणार पण नाही, म्हणून आता आपण थोड्या वेळात बघू। हे बघा, आता ती एक कोंबडी तिकडे बसली नाही, म्हणून तिला इकडेच घेऊन आलो परत। ही दुसरी कोंबडी बसवली, तिची जागा पलट झाली का म्हणजे ती बसत नाही। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर असं खालून हवा आहे ती जाते राहील, असंच बसवायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। बाय, भेटूया पुढच्या भागात।